मत्स्य उत्पादनामध्ये एक नवीन पद्धत विकसित झालेली आहे आणि त्या पद्धतीचं नाव आहे बायोफ्लॉक सिस्टीम ऑफ फिशरी। म्हणजे बायोफ्लॉक पद्धतीनं माशाचं उत्पादन घेण्याचं एक शास्त्र विकसित झालेलं आहे। प्रधानमंत्री मत्स्य उत्पादन योजनेअंतर्गत हा 25 लाखाचा प्रकल्प आहे आणि याला 60% अनुदान आहे, म्हणजे 15 लाख अनुदान आहे। आणि हे टँक पद्धतीनं इथं माशाचं उत्पादन केलं जातं आणि उत्पादन पण याच्यामध्ये वाढतं। तर ही बायोफ्लॉक सिस्टीम कशी आहे आणि ही योजना कशा पद्धतीने राबवली जाते याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुमच्या नावावर हा प्रकल्प आहे? सुरेखा चंद्रकांत लोढे। मग तुमचे सगळे माल कळीत मासे कशाला पाळायचे इथं? काय हा शेतीला मलमूत्र हा शेतीला एक नंबरचा ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्म आहे, त्याच्यामुळे आम्हाला ही शेती सेंद्रियवर घ्यायची, त्यासाठी हा प्रोजेक्ट घेतला। म्हणजे मलमूत्र कसं करता, काम कसं करायचं म्हणलं? ते जे मासे 6 महिने ह्या टँक मध्ये आपण पोषण करतो, पिल्ले सोडतो, 6 महिने मासे विकतो आणि त्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये पूर्ण मलमूत्र माशांनी टाकलेलं असतं आणि ते मलमूत्रयुक्त पाणी ते डायरेक्ट पाईपलाईनने अंडरग्राऊंड आपल्या पाईपलाईन मध्ये पिकाचे इंजेक्शन दिलेले आहे आणि ते पिकाला जातं आणि ते पिकाला गेल्यानंतर ते पीक सेंद्रिय होतं ऑटोमॅटिकली, त्याला खत टाकायची गरज नाही। या सुविधेसाठी आम्ही ही स्कीम घेतली। आणि दुसरा म्हणजे असं की सजन कसाई सुद्धा गाईचं मासिकीत होता आणि पांडुरंग त्याचं वजन करू लागत होता। हेतू शुद्ध असल्यानंतर धंद्याला काय अर्थ आहे? हेतू शुद्ध आहे ना, हेतू शुद्ध आहे। हा आपल्याकडे शेततळ्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं, मोठे शेततळे असतात। आता ही टँक आहेत, ही कशाची टँक आहेत? हे प्लॅस्टिकचे टँक आहेत, पिशव्या आहेत, रेडीमेड पिशव्या आहेत। हे सगळं हे जाळी, लोखंडाची जाळी, खाली जमिनीला कोबा केलाय धुम्मस करून, लोखंडाची जाळी मारली आणि पिशव्या त्यात ऑटोमॅटिक मापाच्या पिशव्या कंपनी फिट करते। हे सगळं टेंडर कंपनी घेते, आपण पैसे द्यायचे। सगळं चालू करेपर्यंत सहकार्य मत्स्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि कंपनी एजन्सी हे दोघं मिळून सगळं उभारून देतात। आपण फक्त पैसे मोजायचे आणि चालू झाल्या पूर्वी आणि अगोदर 2दा ट्रेनिंग देतात। ट्रेनिंग नुसार मग आपण कार्यान्वित करतो आणि अतिशय सोपा धंदा। कुठे ट्रेनिंग सांगली साथे जिथं जिथं जुन्या शेतकऱ्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत तिथंच नेतात, तिथंच सगळं शिकून आणतात। माझा मुलगा गेलता। हो, प्रॉफिट असण्याचं कारण सांगतो। 6 महिन्यामध्ये मासा कमीत कमी 500 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 1 किलो 1000 ग्रॅमचा होतो। हे 10 गुंठ्यामध्ये 25 टाकले आणि 25 लाखाचा प्रोजेक्ट आहे आणि शासनातर्फे 60% अनुदान आहे। तर ह्याच्यामध्ये साधारणपणे 3000 मासे एका टाकीची कॅपॅसिटी आहे। आपण 1500 जर सोडले तर 1 किलोचे होते, 3000 सोडले तर अर्धा किलोचा होईल। पण एकंदरीत याच्यामध्ये 10 टन मासे आपल्याला दर 6 महिन्याला मिळू शकतात। 100 रुपये भाव बनवला तरी 10 लाख झाले आणि भाव आहे 150-200 रुपयापर्यंत। आपण एक ठोक विका आता किरकोळ विकत बसा, आपल्या मर्जीवर ठोक बी टेंडर घेणारे मिळतात। प्रजाती कोणती? ही प्रजाती शासनाच्या मार्गदर्शनानुसार आपण चिलापी सोडलेली आहे, चिलापिया आणि त्याला मागणी हॉटेलमध्ये जास्त असल्यामुळं आपले रिटर्न्स लवकर मिळतील, हा त्याचा शुद्ध हेतू आहे। बरं, हे दिसतंय की हे खाद्य हे त्यांचं बघा टाकून वर येतं का ते? ते नुसते वासानेच पळत येते। बघ दाखवा या हे खाद्य हे बघा कशी झुंबड उडतीये, बघा माशाची कशी झुंबड उडते। कधी टाकता खाद्य? दिवसातून 3 वेळेस फक्त, 4 वेळेस जास्तीत जास्त। समजा माशाची साईज वाढली तर 4 वेळेस, लहान साईज नुसार त्याची भूक वाढेल आणि भूक वाढल्यानंतर आपण खाद्य वाढवतो। ते त्याचं शास्त्र आहे, त्या शास्त्रानुसार ते गाईडलाईन्स शासनाचे मत्स्य विभागाचे अधिकारी देतात। मत्स्य तज्ञ असतो आपल्याकडे एक, आपण त्याला कन्सल्टंट म्हणतो। तो कन्सल्टंट आपल्याला मार्गदर्शन करतो सगळं। ते माशाला पाण्यामध्ये संख्या जास्त असल्यामुळे ऑक्सिजन कमी पडतो, तो कमी पडलेल्या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी ते ब्लोअर फॅन सिस्टीम आहे, ते हवा मारतात। ते हवा ह्या पाईपामार्फत येते, त्या पाईपामार्फत ह्याच्यात येते आणि ह्याला खाली पाण्यामध्ये हे अशी सिस्टीम आहे हवा मारायची, याच्यातून हवा निघते। हे बघा बुडबुडी, हे ऑक्सिजन, त्या हवा आली की पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळतो
आणि माशांना रेस्पिरेशन साठी सुलभता येते. बर. तर संख्या जास्त आहे, हा. क्वांटिटी फिक्स आहे पाण्याची. हे नदीचं किंवा समुद्राचं पाणी नाही ना, म्हणजे पाण्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन मिसळावा हा येतो. त्यासाठी तुमचा बोर आहे. त्यासाठी ही सिस्टीम आहे. बरं, आता हे स्रोत तुमचे 4च टाक्या भरलेल्या दिसतात. हा, तर आपला प्रोजेक्ट आता सुरू झाला जस्ट गेल्या महिन्यात. आपण हे बीज आणलं आणि 4 टाक्यात आता हे बीज वाढवणार. वाढलेले बीज पुन्हा सगळ्या टाक्यामध्ये समान विस्तारित करणार आणि मग ते 6 महिन्यांनी विक्रीस योग्य होणार. कधी जाता विक्रीला साधारणतः? आता ह्याला आणल्याला 1 महिना होत आला. आता शिफ्ट 1 महिना झाला. आता शिफ्ट केल्यानंतर 5 महिन्यात विक्रीस योग्य होणार. अर्धा किलो ते 1 किलो. त्याला ती स्पर्धेप्रमाणे कुणी लहान राहील, कुणी मोठा राहील, खाद्य कुणी कमी खाईल, कुणी जास्त खाईल किंवा काही. आपल्याही नवीन वर्ष आहे त्याच्यामुळे पहिली वेळ आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं की अर्धा किलो कमीत कमी होईल, जास्तीत जास्त 1 किलो होईल.